हाय फ्रेंड्स, मी समीक्षा आणि समीक्षाच रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण अशा नाविन्यपूर्ण रेसिपीला पाहणार आहोत, ती म्हणजे कांद्याची पात। अगदी वेगळ्या पद्धतीची ही कांद्याची पात अगदी नाकं मुरडणारेही आवडीने खातील। घरात कोणाला आवडणार नाही असं होणार नाही। एक वेगळ्या पद्धतीने बनवलेली ही कांद्याची पात आपण आज कशी करायची ती बघूयात। तत्पूर्वी तुम्हाला माझे एक निवेदन आहे, जर समीक्षाच रेसिपी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करा आणि त्याचसोबत माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना रेसिपीची लिंक शेअर करायला विसरू नका। चला तर मग बघूया एका वेगळ्या पद्धतीने बनवलेली ही कांद्याची पात कशी करायची। तर त्यासाठी मी इथे 200 ग्रॅम कांद्याची पात घेतलेली आहे। पात अतिशय कोवळी आणि फ्रेश आहे। कांदे लागवडीसाठी जी पात वापरतात म्हणजे जे बियाणं वापरतात ती ही पात आहे। तर ही पात जी आहे ती व्यवस्थित स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। त्याचसोबत मी इथे 1 वाटी मठाची डाळ घेतलेली आहे। मठाची डाळ मी अर्ध्या तासापूर्वी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यासोबत मसाला करण्यासाठी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी, लसणाच्या पाकळ्या आणि काश्मीरी लाल तिखट, त्याचसोबत जिरे घेतलेले आहे। हे सर्व साहित्य आपण आता एका मिक्सरच्या बाउलमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। काही लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या आणि त्याचसोबत मी भाजून सोलून घेतलेले शेंगदाणे घेत आहे आणि 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट मी इथे घेतलेले आहे। हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। बघा अशा पद्धतीने थोडंसं जाडसर असलेलं हे दाण्याचं कूट मी करून घेतलेलं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही कांद्याची पात टाकायची आहे। कांद्याची पात मी आधीच स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर अर्धा तास भिजत घातलेली ही मठाची डाळ मी यात टाकत आहे। कांद्याच्या पातीसोबत आपल्याला मठाची डाळही शिजवून घ्यायची आहे। कुकरला आपल्याला या ठिकाणी फक्त 1 शिटी घ्यायची आहे। ही सर्व डाळ टाकल्यानंतर मी इथे पाव चमचा हळद टाकलेली आहे। हळद टाकल्यानंतर मी इथे टाकलेलं आहे चवीनुसार मीठ। तर हो मैत्रिणींनो, आपल्याला मीठ या ठिकाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्याचसोबत इथे पाणी टाकायचं आहे। पाणी अंदाजानुसार टाकायचं आहे आणि त्याचसोबत मी इथे 1 चमचा तेल टाकलेलं आहे। बघा अशा पद्धतीने केलेली कांद्याची पात जी आहे ती अतिशय अप्रतिम चवीची येते, खूप छान येते। गॅसवर कुकर ठेवल्यानंतर आपल्याला फक्त 1 शिट्टी घ्यायची आहे त्याला, कारण हे म्हणजे मठाची डाळ जी आहे ती आधीच शिजवून घेतलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती आपल्याला जास्त गाळ करायची नाही आहे। फक्त एका शिटीमध्ये शिजेल एवढीच मठाची डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने कुकरचं झाकण आपण लावून इथे 1 शिटी घेऊन घ्यायची आहे। आता प्रेशर कुकरमधील सर्व हवा काढून घ्यायची आहे आणि कुकरचं झाकण उघडल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की डाळ कितपत शिजलेली आहे ती। तर इथे एका शिटीमध्ये परफेक्ट आपल्याला हवे त्या पद्धतीने डाळ शिजलेली आहे। म्हणजे डाळ जी आहे ती जास्त गाळ पण झालेली नाही आहे आणि कच्ची पण राहिलेली नाही आहे। कलर पण बघा किती छान आलेला आहे तो। इथे आता पळीमध्ये थोडी डाळ घ्यायची आहे आणि ती शिजली की नाही ते तपासून बघायचं आहे। बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व शिजवून घ्यायचं आहे। आता पुढील कृतीकडे वळूयात। तर इथे वाटीमध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे। तेल खूप कडकडीत तापवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाव चमचा मी इथे जिरे टाकलेले आहे। जिरे छान तडतडल्यानंतर इथे थोडी हिंग टाकायचं आहे। पाव चमचा इथे मी हिंग टाकलेला आहे आणि त्याचसोबत मगाशी मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवून घेतलेला लसूण, चटणी आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण होतं बारीक करून घेतलेलं ते या तेलात सोडायचं आहे। अशा पद्धतीने
तेल अतिशय कडकडीत झालेलं असल्यामुळे आपण बनवून घेतलेल्या लसणाच्या चटणीला खूप छान अशी फोडणी बसते. व्यवस्थित फ्राय करून घेतल्यानंतर आता हे तेलातलं जे फोडणीचं मिश्रण आहे ते आपण भाजीत टाकून घ्यायचं आहे, म्हणजे कांद्याच्या पातमध्ये टाकून घ्यायचं आहे. आता ही जी फोडणी आहे ती आपण कांद्याच्या पातीमध्ये टाकून घ्यायची आहे. याला कांद्याच्या पातीचं कालवणही म्हणतात. अशा पद्धतीने जर भाजी तुम्ही करून पाहिली तर तुम्ही वेगळ्या पद्धतीची कांद्याची पात कधीच करून बघणार नाही. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्की आवडेल. आता हे मिश्रण जे आहे ते आपण पातीमध्ये टाकून घ्यायचं आहे हळूहळू. बघा, अशा पद्धतीने मी ही सर्व चटणी कांद्याच्या पातीमध्ये टाकून घेतलेली आहे. डाळ आणि पात व्यवस्थित शिजलेली आहे, त्याच्यामुळे आता फक्त आपल्याला गॅसवर एक उकळी येईपर्यंत हे कालवण ठेवायचं आहे. तुम्ही ही भाजी काही गडबडीत कमी वेळेत होणारी असल्यामुळे करू शकतात. तर बघा किती छान दिसते. आता फक्त एक उकळी येईपर्यंत आपण हिला गॅसवर शिजवून घ्यायची आहे, कारण आपण चटणी वरून टाकलेली आहे म्हणून. तर बघा, इथे गॅसवर एक उकळी येईपर्यंत ही भाजी आपण शिजवून घेतलेली आहे, किंवा कांद्याच्या पातीचं कालवण जे आहे ते आपण शिजवून घेतलेलं आहे. आता हे कांद्याच्या पातीचं कालवण जे आहे ते खाण्यासाठी सर्व करायला तयार आहे. तर मैत्रिणींनो, वेळात वेळ काढल्याबद्दल तुमचे समीक्षाच रेसिपी या चॅनलकडून मनापासून आभार. अशाच नाविन्यपूर्ण रेसिपीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. धन्यवाद.